नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी निघाली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे सहकार व पणन व वस्त्र उद्योग विभागाकडून ही भरती जाहीर झालेली आहे. यामध्ये सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाने पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाच्या लेखा परीक्षा मंडळासाठी निर्माण केलेली लेखा परीक्षक श्रेणी 1 या संवर्गातील 27 अधिसंख्य पदे निर्माण करण्यावरचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं. यामध्ये कोणती कोणती पदे असणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, पगार काय असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपली इंस्टा आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाच्या लेखा परीक्षा मंडळासाठी निर्माण केलेली लेखा परीक्षक श्रेणी 1 या संवर्गातील 27 अधिसंख्य पदे निर्माण करण्यावरचा हा जी-आर आलेला आहे. जो की महाराष्ट्र शासनाकडून हा जी-आर आलेला आहे. सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाकडनं दिनांक 29 जून 2026 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. आता यामध्ये दिलेली आहे प्रस्तावना, जे की सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील 5/5/2011 रोजीच्या शासन निर्णयामध्ये विभागाच्या अधीनस्थ लेखा परीक्षण शाखेकडील पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभागाच्या लेखा परीक्षण मंडळासाठी विविध संवर्गातील एकूण 408 पदे मंजूर करण्यात आलेली होती. तथापि संदर्भ दिन क्रमांक 2 येथील 10/10/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना होऊन विभागाचे नामकरण पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग असे करून सदर विभागाच्या सुधारित आकृतिबंधानुसार त्यांच्याकडील लेखा परीक्षण मंडळासाठी मंजूर असलेले एकूण 408 पदांपैकी 17 पदे कायम ठेवून उर्वरित 391 पदे सहकार विभागाने समर्पित करण्यात आलेली आहे. आता सदर 191 पदांपैकी पदुम विभागाच्या लेखा परीक्षण मंडळाकडे सध्याच्या स्थितीत विभागाने एकूण 227 अधिकारी कार्यरत तर 164 पदे रिक्त होती. पदमू विभागाने विभाग संवर्गातील कार्यरत असणाऱ्या 227 पदांपैकी त्या विभागाकडे लेखा परीक्षण श्रेणी 1 या संवर्ग वगळता इतर सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यासाठी पुरेशी पदे उपलब्ध नसल्याने नियमानुसार समायोजन करणे शक्य झाले आहे. मात्र लेखा परीक्षण श्रेणी 1 या संवर्गातील समायोजन करणाऱ्या 66 पदांपैकी विभागाच्या लेखा परीक्षण शाखेकडील समायोजन करण्यासाठी एकूण 39 पदे उपलब्ध असल्याने उर्वरित 27 पदे तात्पुरत्या स्वरूपात अधिसंख्य पदे निर्माण करण्याची प्रस्तावना शासनाच्या विचारधारणात होती. ओके, आता त्याच्यानंतर आता आपण बघूया शासन निर्णय. आता शासन निर्णय काय म्हणतो? शासन निर्णय देण्यात आलेला आहे की पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाच्या शासन निर्णय दिनांक 10/10/2024 रोजीच्या सुधारित आकृतिबंधानुसार लेखा परीक्षण मंडळाकडील विविध संवर्गातील समर्पित केलेल्या 191 पदांपैकी सदर विभागाने विविध संवर्गात 227 पदे कार्यरत होती. त्याच्यानंतर सदरीच्यामध्ये कार्यरत 227 पदांपैकी त्या विभागाकडे समायोजन करण्यासाठी 27 पदे उपलब्ध होत नव्हती. ही बाब विचारात घेऊन सहकार व पणन वस्त्र उद्योग विभागाने दिनांक 30 जून 2026 पर्यंत लेखा परीक्षण श्रेणी 1 वर्ग 3 या संवर्गातून विशेष लेखा परीक्षक वर्ग 2 या वरिष्ठ संवर्गातील पदांवरील पदोन्नतीमुळे लेखा परीक्षण श्रेणी 1 या संवर्गातील पदे रिक्त होणार असल्याने तेवढ्या कालावधीसाठी लेखा परीक्षण श्रेणी 1 संवर्गातील 27 अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव वित्त विभागास सादर केलेला होता. किती पदांसाठी? 27 अधिसंख्य पदासाठी लेखा परीक्षण श्रेणी 1 पद 27 पदे. ओके, त्यानंतर विभागाने लेखा परीक्षण श्रेणी 1 संवर्गातील 27 पदांचे वरिष्ठ संवर्गात पदोन्नती रिक्त होणाऱ्या जागेवर दिनांक 1 ऑगस्ट 2025 ते दिनांक 30 जून 2026 या कालावधीसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव व त्या अनुषंगाने येणाऱ्या
₹3,44,52,000 इतका खर्चाचा प्रस्ताव उपसमितीसमोर सादर केलेला असता त्या उपसमितीने मान्यता दर्शवलेली उपसमितींच्या मान्यतेनुसार सदर प्रस्ताव उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेसाठी सादर केला असता त्यास 1/1/2026 म्हणजे 1 जानेवारी 2026 रोजीच्या बैठकीत उच्चस्तर सचिव समितीने मान्यता प्राप्त झालेली आहे. ओके, मान्यता प्राप्त मिळालेली त्यांना. आता याच्यामध्ये दिलेलं आहे उच्चस्तरीय सचिव समितीने दिनांक 1 जून 2026 रोजीच्या बैठकीत लेखा परीक्षण श्रेणी 1 वर्ग 3 या संवर्गातील पदांच्या समायोजनेसाठी 27 अधिसंख्य पदे निर्माण करण्याच्या प्रस्ताव दिनांक 30 जून 2025 अथवा पदोन्नती यापैकी जे आधी घडेल त्या कालावधीकरिता दिनांक 1/8/2025 पासून मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे सदर निर्माण करणाऱ्या अधिसंख्य पदांच्या अनुषंगाने येणाऱ्या ₹3,44,52,000 इतका खर्चास वित्त विभागाने त्यांच्या अनौपचारिक क्रमांक दिलेला आहे व दिनांक 30/10/2025 मध्ये मान्यता दिलेली आहे. ही बाब विचारता घेता सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाच्या आज स्थापनेवरील लेखा परीक्षण शाखेसाठी दिनांक 1/8/2025 ते दिनांक 30/6/2026 अथवा पदोन्नती यापैकी जी आधी घडेल या कालावधीसाठी लेखा परीक्षण श्रेणी 1 वर्ग 3 या संवर्गात एकूण 27 अधिसंख्य पदे ₹3,44,52,000 खर्चासह निर्माण करण्यास या शासन निर्णयामध्ये मान्यता दर्शविण्यात येत आहे. प्रस्तुत शासन निर्णय उच्चस्तर सचिव समितीच्या 1/6/2026 रोजीच्या बैठकीत प्रस्तावामध्ये समितीने घेतलेला निर्णय आणि वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिनांक 30/10/2025 मध्ये निर्गमित करण्यात येत आहे. आता मित्रांनो, याच्यात काय सांगितलेलं आहे त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की एक तर पदोन्नतीने पदे भरा किंवा 27 जे पदे आहे ते तुम्ही निर्माण करा, नवीन पदे भरा असं इथं सांगण्यात आलेलं आहे. जे की असणारे लेखा परीक्षण श्रेणी 1 या संवर्गातील 27 पदे वरिष्ठ संवर्गातील पदोन्नतीने रिक्त होणारे पद तुम्ही लगेच तात्काळ भरणे हे सांगितलेले आहे. आता हे जे 27 पद जे आहे, आता जे इथं श्रेणी 1चं पद असल्यामुळे याची जाहिरात येणार आहे मित्रांनो. ओके, लेखा परीक्षण श्रेणी 1 या संवर्गातील सरळ सेवेमार्फत पद भरली जातील. तर लवकरच त्याची ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची अपडेट्स वगैरे येईलच. ओके, त्यामार्फत ती पदे भरली जातील. ओके, तर चांगली पॉझिटिव्ह आपल्यासाठी आहे. 27 पदांसाठी ही भरती जाहीर होणार आहे. तर आपल्याला आपल्या अभ्यासाला लागायचं आहे. खूप साऱ्या ठिकाणी नवीन नवीन भरत्या येणार आहेत. तर तुम्हाला ही अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर लवकर त्याची अपडेट येईल, फॉर्म भरण्याला सुरुवात होईल. 29 जून 2026 चा GR आहे. तर आता पुढच्या जुलै महिन्यापासून याचं अपडेट येऊ शकते जुलैमध्ये. ओके, तर अभ्यासाला लागा. कोणालाही काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Insta Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. याची अपडेट आल्यावर लगेचच तो व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करेल. तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आणि हा व्हिडिओ फाईल तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मी शेअर करून देईन. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, तर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब फॉर्च्युनिटी असतो. अशा नवीन नवीन जॉब फॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.